स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 5चा चॅप्टर नंबर 9 डेसिमल फ्रॅक्शनमधील प्रॉब्लेम सेट 37. तर बघा इथे क्वेश्चन दिलेला आहे, राइट द फॉलोइंग मिक्स फ्रॅक्शन इन डेसिमल फॉर्म अँड रीड देम अलाउ. तर स्टुडंट्स, या क्वेश्चनमध्ये आपल्याला काही मिक्स फ्रॅक्शन दिलेले आहेत आणि त्याचं कन्वर्जन आपल्याला डेसिमल नंबर्समध्ये करायचं आहे आणि त्यानंतर त्याला रीड करायचं आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या फर्स्ट एक्झाम्पलपासून, दॅट इज 9 1/10. तर स्टुडंट्स बघा, आता याचं कन्वर्जन डेसिमल नंबरमध्ये करायचं आहे तर सिंपल आहे. आधी जो न्यूमरेटर आहे तो ॲज इट इज लिहून घेणार. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की डिनोमिनेटरमध्ये किती झिरो आहे. तर 10 आहे म्हणजेच एक झिरो आहे, त्यामुळे एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट. आणि आता इथे होल नंबर दिलेला आहे त्यामुळे झिरो घेण्याची गरज नाही, तर इथे येणार होल नंबर दॅट इज 9. तर या एक्झाम्पलचा आपला आन्सर असणार आहे 9.1. देन सेकंड एक्झाम्पल, दॅट इज 9 1/100. तर परत बघा, आधी न्यूमरेटर ॲज इट इज. आता न्यूमरेटर 1 आहे, एकच सिंगल डिजिट आहे आणि खाली 2 झिरो आहे, त्यामुळे आपल्याला 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. पण आता इथे आपण 9 नाही घेऊ शकत बिकॉज 9 हा होल नंबर आहे. सो आता इथे आपण घेणार 0. तर बघा खाली 2 झिरो आहेत आणि झाले आपले 2 डिजिट 1 आणि हे 2 डिजिट. सो आता इथे आपण डेसिमल पॉईंट देऊ शकतो आणि आता होल नंबर दिलेला आहे त्यामुळे इथे येणार 9, म्हणजेच आपला आन्सर असेल 9.01. देन नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज 453/100. त्यानंतर परत आता काय करणार, सेम न्यूमरेटर आधी ॲज इट इज. खाली 2 झिरो आहे त्यामुळे 1 आणि 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आणि त्यानंतर होल नंबर दिलेला आहे ते 4, तो ॲज इट इज. सो आपला आन्सर असेल 4.53. पण स्टुडंट्स एक गोष्ट लक्षात द्या, इथे आपण या नंबरला 4.53 असं नाही वाचणार. काय वाचणार याला 4.53, बिकॉज डेसिमल नंबरच्या नंतर जेही नंबर्स असतात त्याला एक एक करून वाचायचं असतं, त्यामुळे हा नंबर असणार आहे 4.53. त्यानंतर फोर्थ वन, 78/100. सो अगेन आधी न्यूमरेटर ॲज इट इज. आता बघा खाली 2 झिरो त्यामुळे 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट येणार इथे. आता डेसिमल पॉईंटच्या आधी कुठलाही नंबर नाही आहे, इथे कुठलाही होल नंबर आपल्याला दिलेला नाही आहे, त्यामुळे इथे आपण घेणार 0. सो इथे आपला आन्सर असणार आहे 0.78. देन नेक्स्ट वन, 5/100. सो 5 ॲज इट इज, पण खाली 2 झिरो आहे त्यामुळे 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा, तर 5 ऑलरेडी आहे. आता इथे अगेन घेणार 0. आता झाले 2 डिजिट, इथे आपण डेसिमल पॉईंट देऊ शकतो लाईक दिस. आणि आता परत होल नंबर नाही आहे म्हणून परत इथे एक 0 घेणार. सो इथे आपला आन्सर असणार आहे 0.05. देन 6 वन, 5/10. सो अगेन 5 आधी लिहिणार, त्यानंतर खाली एक 0 म्हणून डेसिमल पॉईंट आणि डेसिमल पॉईंटच्या आधी कुठलाही होल नंबर नाही आहे त्यामुळे इथे आपण घेणार 0. त्यानंतर 7 2/10. सो परत 2 ॲज इट इज, एक 0 म्हणून एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा, होल नंबर नाही आहे त्यामुळे इथे आपण घेणार 0. आणि आता लास्ट एक्झाम्पल, दॅट इज 20/100. सो बघा आधी 20 ॲज इट इज. आता 1 आणि हा 1 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आणि इथे येणार 0. आता बघा डेसिमल पॉईंटच्या नंतर हा 0 आपण नाही लिहिला तरी चालेल, म्हणजे या एक्झाम्पलचं जे आन्सर आहे ते असणार आहे 0.20 किंवा यालाच तुम्ही 0.2 असं सुद्धा म्हणू शकता. तर स्टुडंट्स, यासोबतच आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट झाला असेल. पुढील व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.